नमस्कार. महाराष्ट्रातल्या शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल प्रचंड गोंधळ असतो नाही का? तर आज आपण ही जी किचकट प्रक्रिया आहे ना, ती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. थेट संच मान्यतेपासून ते पवित्र पोर्टलवर जाहिरात येईपर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण बघतो अनेक यूट्यूबर्स वेगवेगळे आकडे सांगत असतात. कोणी म्हणतं हजारो जागा येणार, कोणी म्हणतं खूप कमी जागा येणार. पण नेमकं खरं काय आहे? हा सगळा गोंधळ का निर्माण होतो? याचं उत्तर त्या प्रक्रियेमध्येच दडलेलं आहे, जी आपण आज टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. ठीक आहे, तर आपला रोडमॅप असा असणार आहे. आपण शिक्षक भरतीच्या प्रवासातले 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवात होईल संच मान्यता या पायापासून, मग समायोजन आणि आरक्षणाच्या गुंतागुंतीतून प्रवास करत आपण थेट पवित्र पोर्टलच्या जाहिरातीपर्यंत पोहोचू. चला, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा समजून घेऊया. तर शिक्षक भरतीमधल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते संच मान्यता या प्रक्रियेपासून. ही असं समजा, या संपूर्ण प्रक्रियेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. सगळा खेळ सुरूच होतो तो शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजण्यापासून. आता संच मान्यता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची शाळेची जनगणना आहे. या जनगणनेतूनच हे अधिकृतपणे ठरतं की एका शाळेला त्या वर्षासाठी किती शिक्षक मिळणार. आता यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 सप्टेंबर ही तारीख. ही एकच तारीख संपूर्ण महाराष्ट्रासाठी आधार मानली जाते. म्हणजे 30 सप्टेंबरला शाळेत जेवढे विद्यार्थी हजर असतील त्याच आकड्यावर पुढचं सगळं गणित अवलंबून असतं. तर हा अहवाल तयार झाल्यावर 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, जर विद्यार्थी वाढले तर शाळेत नवीन शिक्षकाचं पद तयार होतं, म्हणजेच नोकरीची एक नवीन संधी. आणि दुसरं, जर विद्यार्थी कमी झाले तर असलेलं एखादं पद अतिरिक्त किंवा सरप्लस ठरतं. आणि इथूनच पुढची किचकट प्रक्रिया सुरू होते. चला, आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. नवीन शिक्षकांची भरती करण्याआधी शासनाला जे शिक्षक आधीपासून सेवेत आहेत पण अतिरिक्त ठरले आहेत त्यांची व्यवस्था लावावी लागते. यालाच समायोजन आणि बदल्या असं म्हणतात. समायोजन म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंट. म्हणजे ज्या शिक्षकाकडे त्यांच्या शाळेत शिकवायला पुरेशी मुलं नाहीत त्यांना अशा शाळेत पाठवणं जिथे शिक्षकांची गरज आहे. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं अजिबात नाहीये. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे समायोजन करणं तसं सोपं आहे, कारण एका जिल्ह्यातल्या झेडपी शाळेतून दुसऱ्या झेडपी शाळेत शिक्षक पाठवता येतात. पण खरी मेख आहे ती खाजगी संस्थांमध्ये. इथे समायोजन खूपच अवघड होऊन बसतं, कारण त्या शिक्षकाचा विषय, त्याचा जात प्रवर्ग, त्याचा स्तर हे सगळं दुसऱ्या संस्थेतल्या रिक्त जागेच्या माहितीशी तंतोतंत जुळावं लागतं. आणि अनेकदा संस्था बाहेरून आलेल्या शिक्षकांना स्वीकारायला तयार नसतात. यामुळेच भरतीला खूप उशीर होतो. बरं, समायोजन झालं की पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आंतरजिल्हा बदल्या. शिक्षक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागतात. या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच जिल्ह्यामध्ये नेमक्या किती जागा शिल्लक आहेत याचा खरा म्हणजे नेट आकडा समोर येतो. ओके, तर आता आपल्याकडे जिल्ह्यातल्या निव्वळ रिक्त जागांचा आकडा आहे. पण अजूनही जाहिरात काढता येत नाही, कारण त्याआधी एक अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रचंड वेळखाऊ काम करावं लागतं. आणि ते म्हणजे या जागांवर आरक्षण धोरण लागू करणं. याला म्हणतात बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासणे. हे म्हणजे काय? कल्पना करा, नोकरीसाठी 100 खुर्च्या आहेत आणि प्रत्येक खुर्चीवर एका विशिष्ट प्रवर्गाचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे ही खुर्ची SC साठी, ही ST साठी, ही OBC साठी. तर नवीन भरती करताना त्या नावाप्रमाणेच योग्य व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवलं जातंय की नाही हे तपासणं म्हणजे बिंदू नामावली तपासणी. आणि ही प्रक्रिया किती मोठी आणि वेळखाऊ आहे हे बघा. संस्था फाईल तयार करते, ती शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाते, तिथून ती मागासवर्ग कक्षाकडे जाते. आणि हा आयोग संस्थेच्या स्थापनेपासूनचं सगळं रेकॉर्ड तपासतो. अगदी मागच्या भरतीत काही चूक झाली होती का हे सुद्धा तपासलं जातं. यामुळे या कामाला प्रचंड वेळ लागतो. आतापर्यंतची सगळी प्रशासकीय मेहनत फळाला येण्याची वेळ आलेली आहे. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर ती एक रिक्त जागा एका अधिकृत नोकरीच्या जाहिरातीत कशी बदलते ते आता आपण पाहूया. म्हणजे बघा, जाहिरात तयार करणं हे सुद्धा इतकं सोपं काम नाहीये. संस्था जाहिरात बनवते पण ती अंतिम नसते. ती आधी शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाते, ते पुन्हा तपासतात की सगळं आरक्षण नियमांप्रमाणे आहे की नाही. आणि हे सगळं झाल्यावरच एका ठरलेल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जाहिराती एकत्र प्रसिद्ध केल्या जातात. तर ही एक स्लाईड म्हणजे संपूर्ण प्रक्रियेचा सार आहे. संच मान्यतेपासून सुरू झालेला प्रवास समायोजन, बदल्या, बिंदू नामावली आणि जाहिरात पडताळणी अशा अनेक किचकट टप्प्यांमधून जातो. आणि मग कुठे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर दिसते. आता लक्षात आलं असेल की या प्रक्रियेला इतका वेळ का लागतो.
आणि आता आपण त्या प्रश्नाकडे आलो आहोत जो सगळ्यांच्या मनात आहे की ठीक आहे, प्रक्रिया खूप मोठी आहे, पण या सगळ्या प्रक्रियेनंतर शेवटी किती जागांची भरती होणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार एक प्राथमिक अंदाज असा आहे की जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणपणे 10 ते 12 हजार जागांची भरती होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त एक प्राथमिक अंदाज आहे, अंतिम आकडा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या जागा सगळीकडे सारख्या नाहीयेत. विदर्भातल्या भंडारा, गडचिरोलीसारख्या भागांमध्ये रिक्त जागांची संख्या जास्त आहे, तर याउलट मराठवाड्यात रिक्त जागा खूपच कमी आहेत. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या घडीला कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की नेमक्या किती जागा येणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन फिरणाऱ्या कोणत्याही आकड्यांवर किंवा व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका. आपण आत्तापर्यंत जी काही लांबचक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया पाहिली ना, तीच या अनिश्चिततेमागचं खरं कारण आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर हे आकडे बदलू शकतात. म्हणूनच अंतिम जाहिरात येईपर्यंत वाट पाहणं हेच योग्य ठरतं. तर या सगळ्या माहितीनंतर एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे उरतो. भरतीसाठीची ही इतकी मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया, ज्या शाळांमध्ये शिक्षकांची आज नितांत गरज आहे, तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर नेमका काय परिणाम करत असेल? नक्की विचार करा.